की हवं ते खा, पण तेल आणि हे सोडून पाहिजे तेवढं खा, पण व्यायाम करा. व्यायाम म्हणजे काय? आपल्याला कुठेही व्यायाम करायला नको आहे, आपल्याला इक्विपमेंट नको आहे. चालणं सरळ एक टोक पकडायचं आणि चालत जायचं. आणि सायन्स असं सांगतं की 10,000 स्टेप्स म्हणजे 10,000 पावलं रोज तुम्ही चाललात तर तुम्हाला हृदयविकार होण्याची शक्यता 1/3 कमी होते. त्यामुळे तुम्ही सगळं खाल्लेलं जर जिरवलं तेवढं तर तेवढं नक्की होतं. आणि खूप वेळा हे लोक चिटिंग करतात. कारण माझ्याकडे पोस्ट ऑपरेटिव्ह पेशंट येतात, त्यांना सांगतं काय व्यायाम वगैरे चालू केला का, चालता का? हो म्हण, 7-8 किलोमीटर रोज जातो मी. मग बायको हळूच सांगते मोटरसायकलवर जातो. त्याला नाही चालणं म्हणत. तर चालण्याचा व्यायाम, आता व्यायामाबद्दल सर सांगतीलच परत एकदा, पण व्यायाम खूप महत्त्वाचा आहे. की व्यायाम तुमचं किती फायदे आहेत हे सगळं आयुर्वेदातही सांगतात, सगळेजण सांगतात, आपले वडीलधारे सांगतात. त्यामुळं कितीही बिझी असाल तरीसुद्धा आपले पंतप्रधान साहेबसुद्धा रोज व्यायाम करतात, कुठल्याही स्वरूपाचा व्यायाम असो करतात. चव्हाण साहेब, शंकरराव चव्हाण साहेब इतके बिझी असायचे, मी तर म्हणेन की आपल्या देशामध्ये त्यांच्यापेक्षा बिझी माणूसच कोणी नसेल. कारण त्यांना जेवढे कामं असतात तेवढे आपल्याला नसतात कधीच, कितीही कुणी असू. आणि ते सुद्धा व्यायाम करतात रोज, अर्धा तास 1 तास काढून सगळे व्यायाम करतात. आणि आपल्यासारख्याला व्यायामाला वेळ मिळत नाही, ही सबब पूर्णपणे चुकीची. आणि आत्ताच्या मंत्रिमंडळामध्ये सुद्धा लोक इतके बिझी आहेत, इकडे तिकडे धावपळ असते, कायम त्यांच्या मागं काहीतरी लागलं असतं. पण मला अनेक लोक माहिती आहेत की रोज रेग्युलर व्यायाम करतात आणि ते त्यांच्या स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतात. तुम्हाला वाटत असेल की एखादे मंत्री साहेब आले, त्यांनी आपला चहा का नाही घेतला, कारण त्यांना माहिती आहे की हे लिमिटमध्येच घ्यायला पाहिजे आपण. किंवा जेवायला तुमच्याबरोबर का नाही थांबले, किंवा जेवायला फक्त त्यांनी सूप घेतलं किंवा सॅलड घेतलं आणि निघून गेले. पण त्याच्यामागे ही कारण आहे की ते स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतात. साहेबांना माहीत असेल, साहेब स्वतः किती हेल्दी दिसतात होते, साहेबही स्वतःची काळजी घेत असते. मग आपण का नाही करू शकत? आपल्याला व्यायाम करायला वेळ काढलाच पाहिजे. जर तुम्ही जेवायला वेळ काढता, चहा प्यायला वेळ काढता, झोपायला वेळ काढता, झोपता तुम्ही 8 तास, त्यातला 1 तास कमी करा. जर चावडीवर जाऊन गप्पा मारत बसता मित्रांबरोबर, त्यातला 1 तास कमी करा. थोडा 45 मिनिट, 10,000 स्टेप्स आलेला 45 मिनिट पुरतात मोजून. मग रोज प्रत्येकाने, आणि आजपासून व्यायामाला सुरुवात करा. उद्या माझ्या मुलीचं लग्न झाल्यावर करते सुरुवात, किंवा आणि काय कुठलं बारसं झाल्यावर करते, मग हे जरा बद्रीनाथला जाऊन यायचे, मग सहलीवरून आल्यावर करते. हे एक सबब नाही. आजपासून करा, ब्रेक झाला तर होऊ द्या, परत चालू करा. त्यामुळं ह्या सगळ्या संवादातून जर उद्यापासून लोकांनी चालायला सुरुवात केली तर आम्हाला अतिशय आनंद होईल आणि या सगळ्या कार्यक्रमाची पूर्तता झाली असं वाटतं. आरंभी आपल्याला जगताप सर याकडे जाताना असा प्रश्न विचारावासा वाटतो की अलीकडं म्हणजे 1-2 वर्षामध्ये मॅरेथॉनमध्ये व्यायाम करताना आणि तरुण मुलं एकदम कोसळत आहेत आणि त्यांचा हार्ट फेल झालेला आहे. परदेशात, देशात अशा अनेक घटना ऐकायला मिळतात. आणि त्यावेळेला मनात प्रश्न असा येतो की हे तरुण आहेत, व्यायाम करतायत आणि तरी देखील त्यांना हृदयविकाराचा झटका येऊन ते कोसळतात. याची नेमकी कारणं काय आहेत असं वाटतं आपल्याला? बऱ्याच वेळा सर्व काही पाळलं जातं. जसं माननीय दिलीपरावांनी सांगितलं की हरी करी वरी, ह्या 3 मेन ज्या गोष्टी आहेत त्या पाळल्या जातात. समाजामध्ये अनेक व्यावसायिक लोक आहेत, नोकऱ्या करणारी लोक आहेत, डॉक्टर्स आहेत, त्यांना डायबिटीस नाही आहे, ब्लड प्रेशर नाही, कोणताही आजार नाही, रेग्युलर व्यायाम करतात, वजन जास्त नाही आहे, स्ट्रेस कमी असेल किंवा स्ट्रेस ते कंट्रोलमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करतात. तरी मुख्य मुद्दा हा आहे की अशा लोकांना अचानक मृत्यू का येतो. त्याला काही सायंटिफिक कारणं आहेत. काही दोष हृदयामध्ये असू शकतात. त्याच्यामध्ये एक हायपरट्रोफिक ऑब्स्ट्रक्टिव्ह कार्डिओमायोपॅथी नावाचा एक आजार आहे. तर हृदयाचा जो मसल आहे तो असा जाड होतो काही कारणाने, आणि हा आजार बऱ्याच वेळा फॅमिलीमध्ये असतो. म्हणजे वडील, काका, मामा, आई, आजी, आजोबा यांना हा असा आजार असू शकतो की जो कधी लक्षातही आलेला नाही आहे. आणि तरुण मुलांना जर HOCM त्याचा शॉर्ट फॉर्म
तर असा जर मसलचा त्रास असेल तर त्यांच्यामध्ये कोलॅप्स होण्याची शक्यता खूप असते. एस्पेशली म्हणजे ज्यावेळी ते एक्झर्शन होतं, ज्यावेळी ते मॅरेथॉन पळतात किंवा अचानक काहीतरी त्यांच्या शरीरावर व्यायामाचा ताण येतो, त्यावेळी खूप वेळा पाहिलं आपण की ही ईर्ष्या पण असते की मॅरेथॉनमध्ये पळताना काही एक टाईम लिमिटमध्ये मला एवढं पळायचं आहे किंवा मला त्याच्यापेक्षा जास्त वेगाने पळायचं आहे. मग अशा ईर्षेमध्ये आपल्या शरीरामध्ये व्यायाम केल्यानंतर सिम्पथॅटिक ॲक्टिव्हिटी वाढते. त्याच्यामध्ये ॲड्रिनॅलिन सर्ज म्हणजे हे काही जे द्रव्य तयार होतात त्याच्यामुळं रक्तवाहिन्या अशा अचानक आकुंचन पावतात आणि आकुंचन पावलेली रक्तवाहिनी तात्पुरती रक्तपुरवठा बंद करते आणि रक्तपुरवठा असा बंद झाला की हृदयामध्ये ॲरिथमियाज म्हणतो आम्ही त्याला, की अचानक हृदय बंद पडणे किंवा व्हेंट्रिक्युलर टॅकिकार्डिया किंवा व्हेंट्रिक्युलर फिब्रिलेशन असे होतात. आणि मग अशा लोकांना आपल्या मॅरेथॉनच्या शर्यतीबरोबर ॲम्ब्युलन्स जात असतात, त्या थांबवून लगेच शॉक मशीन वगैरे रेडी असतं, त्याच्यामध्ये शॉक देतात, ते हार्ट कधी कधी चालू होतं. तो एक असा आजार आहे की ज्याच्यामध्ये ह्या अशा एक्स्ट्रीम ॲक्टिव्हिटी म्हणजे अगदीच टोकाच्या ॲक्टिव्हिटीमध्ये असं होतं. आणि अशीही काही पाहिलेली आहेत मी की जे लोक हाय अल्टिट्यूड म्हणजे कुठल्या तरी बद्रीनाथ केदारनाथ अशा यात्रेला जातात, त्यांच्यामध्ये काहीतरी बेसिक असतो दोष, बारीकसा ब्लॉक असेल की जो सिग्निफिकंट नाही आहे, म्हणजे जर अशा आपण तपासण्या केल्या तर त्याच्यामध्ये काही दिसत नाही. पण ज्यावेळी हाय अल्टिट्यूडमध्ये जातात त्यावेळी ऑक्सिजनचं प्रमाण कमी असतं आणि ज्यावेळी हृदयाला किंवा ह्याला ऑक्सिजन पोचला नाही की मग अशावेळी सुद्धा त्यांना कोलॅप्स होण्याची शक्यता असते. आणि अजून एक आजार आहे की जो आम्ही पाहतो की आपल्या ज्या रक्तवाहिन्या आहेत म्हणजे शुद्ध रक्ताची रक्तवाहिनी आर्टरी म्हणतो आपण त्याला, करोनरी आर्टरी, ह्या जन्मल्यापासूनच ॲबनॉर्मल असतात. म्हणजे त्या वेगळ्याच ठिकाणाहून निघतात, त्यांचा जाण्याचा कोर्स हृदयाच्या जो पृष्ठभागावर असतो त्याच्याऐवजी त्या मसलमधून जातात आणि आत डीप असतात किंवा त्याच्यामध्ये दाबलं गेल्यामुळे रक्तपुरवठा कमी पडतो. मसलमधून जाणारी आर्टरी जर खूप असं स्पंदन वाढलं किंवा व्यायाम केल्यानंतर ती रक्तवाहिनी दाबली गेली तर अशावेळी तात्पुरता रक्तपुरवठा बंद पडतो आणि अशा पेशंटना अटॅक येतो. ही काही माहीत असणारी कारणं आहेत. आणि बऱ्याच वेळा यंग एजमध्ये सुद्धा ब्लॉक्स येतात, आपल्याला वाटणार नाही किंवा शंकाही येणार नाही. वयाच्या 30व्या वर्षी 32व्या वर्षी त्यांना काही रिस्क फॅक्टर नसताना कदाचित स्ट्रेस असेल किंवा आयसोलेटेड करोनरी स्पाझम होत असेल, अशा लोकांना सुद्धा असा अचानक मृत्यू येण्याची छातीत दुखणं हे हृदयविकार आणि इतर विकार ह्याच्यामध्ये खूप कॉमन आहे. तर याच्याविषयी मी जगताप सरांना विचारतो की छातीत हृदयविकाराचं छातीत दुखणं आणि हृदयविकार नसताना छातीत दुखणं हे कसं ओळखावं आणि त्याच्यासाठी पुढची काय कारवाई करावी. शेजाऱ्यांनी नवीन टीव्ही आणला तरी छातीत दुखतं, शेजारच्या बाईंनी नवीन साडी आणली तरी पोटात दुखतं. अशा अनेक प्रकारांनी छातीत दुखू शकतं. पण कुठलंही छातीतलं दुखणं दुर्लक्ष करू नये. संजय शिवपूजे सरांच्याकडे जावं, त्या आवश्यक त्या टेस्ट सांगतात. कारण प्रत्येक वेळेला हृदयविकारामध्ये छातीत दुखेलच असं नाही किंवा प्रत्येक वेळेला छातीत दुखलं तर तो हृदयविकार आहे असंही नाही. ॲसिडिटीनं दुखू शकतं, मसल पेन असू शकतं, बऱ्याच वेळा व्हिटॅमिन डिफिशियन्सीज असतात, व्हिटॅमिन B12 कमी आहे, D3 कमी आहे. बऱ्याच वेळा हे टू व्हीलर चालवणारे लोक तुफानी वेगानं चालवत असतात, आपल्या रस्त्यांमध्ये खड्डे असतात, स्पीड ब्रेकर असतो, दणका बसला की कुठला तरी स्नायू ताणला जातो, दुखतो आणि मग ते दुखणं राहतं बऱ्याच वेळा. कारण रिपीटेड इंजुरी परत 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 तीच इंजुरी झाली की ते छातीत दुखतच राहतं. म्हणून लगेच डॉक्टरांच्याकडे जाऊन घाबरून मला आता अटॅक येतोय की काय असं अजिबात मनात आणू नका. तर अशा वेळी जर तुम्हाला अजून काही रिस्क फॅक्टर असतील, म्हणजे काय तर रिस्क 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 फॅक्टर हे बद्दल भरपूर वेळा आपण तेच बोलतो, पण फॅमिली हिस्ट्री, डायबिटीस, हायपरटेन्शन, नंतर वजन खूप जास्त आहे तुमचं, तुम्ही खूप नुसता कट आणि सोलापूरची शेंगदाण्याची चटणी खूप खाता, ऑइलचा प्रमाण तुमच्या जेवणामध्ये खूप आहे आणि व्यायाम अजिबात करत नाही, बैठं जेवण आहे, अशा वेळी जर छातीत दुखलं तर थोडंसं एक अलार्म वाजतो, तो एक हार्ट आपल्याला काहीतरी वॉर्निंग देतं आहे. आणि अशा वेळी मग काय टेस्ट करायच्या काय नाही करायचे ते तुम्हाला शिवपूजे सर सांगतील. कारण हा सगळा तुमच्या जवळच्या डॉक्टरांच्याकडे किंवा MD मेडिसिन फिजिशियनकडे किंवा कार्डिओलॉजिस्टकडे ह्या टेस्ट होतात आणि त्याच्यामध्ये जर हृदयविकार असेल तर काही शंका येतात, मगच पुढच्या टेस्ट.
तर हे सगळं सविस्तर तुम्हाला सांगतील. पण प्रत्येक हृदयाचं दुखणं छातीत दुखण्यानेच प्रेझेंट होतं असं नाही. कधी कधी गळा दुखतो, कधी कधी जीव घाबरा झाल्यासारखं वाटतं, कधी धडधड होते, कधी छातीवर कोणीतरी बसलंय असं वाटतं, कधी आपल्या मित्र मागून छाती आपलं मिठी मारतो तसं छाती आवळल्यासारखे वाटते. तर हे सगळे लक्षणं हृदयविकाराचे असू शकतात. फक्त दुर्लक्ष नाही करायचं, एवढं महत्त्वाचं आहे. तर सर सांगतील. सरांनी जसं सांगितलं ते प्रत्येक छातीतलं दुखणं हे हृदयाचं नसतं. सायंटिफिकली जर बघितलं तर आपण जर 100 रुग्ण बघितले छातीत दुखण्याचे तर त्याच्यातले 5-10 पेक्षा कमीच हृदयविकाराचे लक्षणं असतात. 80 ते 90% वेळा हे कुठंतरी पित्ताचं असतं किंवा सरांनी जसं सांगितलं तसं मस्क्युलोस्केलेटन म्हणजे हाडाचं किंवा स्नायूचं असतं. मग आपण ठरवायचं कसं की आपल्याला हे दुखणं हृदयाचं आहे का नाही? मग आम्ही कसं ठरवतो? तर आत्ता मी जी स्लाईड दाखवली मी ती परत एकदा तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करायला सांगतो की आम्ही पहिल्यांदा कुणी पण छातीत दुखलं असं म्हणलं ना तर काय बघतो? तर आपण ही सगळी रिस्क फॅक्टर बघतो की आपल्याला हृदयरोग होण्याची जोखीम किती आहे. जर आपल्या घरामध्ये फॅमिलीमध्ये शुगर किंवा हार्टचे ऑपरेशन झाल्याची हिस्ट्री आहे तर आपली रिस्क वाढलेली असते. मग दुसरी लक्षणामध्ये असं काय असतं? आता आपण रोजचं काही व्यायाम करतो, समजा एक 4 ते 5 राऊंड क्रीडा संकुला मारतो किंवा रोजची डेली ॲक्टिव्हिटी असते, एक 2-3 मजले आपण ऑफिसमध्ये किंवा कोर्टामध्ये चढून जातो. अशा सिच्युएशनमध्ये आपल्याला कधी लक्षणं जाणवत नाही आहेत. पण अचानक कधी एखाद्या दिवशी आपण आपल्या वयाच्या मित्रांसोबत फिरताना आपण मागं पडतोय, आपल्याला थोडा जडपणा वाटतोय छातीला किंवा डाव्या हाताला, किंवा आपण जे 2-3 मजले आधी व्यवस्थित चालू शकायचो आज ते चालताना आपल्याला थोडीशी तकलीफ होतीये, थोडं घाम येतोय किंवा धाप लागते. ही लक्षणं आम्ही हृदयाची समजतो. अशा सिच्युएशनमध्ये आपण पुढे व्यायाम करणं किंवा पुढे तसं चालणं ॲक्टिव्हिटी करणं हे टाळलं पाहिजे. अशा वेळेस आम्ही तुम्हाला काही ECG, ब्लड प्रेशर आणि शुगर अशा 2-3 बेसिक चाचण्या करून घ्यायला सांगतो. जे तरुण वयामध्ये आता सर जसं बोलत होते की हृदयविकाराचा झटका तरुण वयामध्ये काय होतं, आपण 10 दिवस कुठल्या तरी कामामध्ये व्यग्र असतो, बिझी असतो आणि 10 दिवस व्यायाम होत नाही. मग 11व्या दिवशी उठून आपण एकदमच 10 दिवसाचा एकदाच व्यायाम करायला जातो. ह्या ज्या प्रक्रिया जेव्हा आपण रोज 2-3 मजले चढतोय आणि एखाद्या दिवशी 5-7 मजले एकदमच चढून गेलो किंवा कधीतरी देवाला नवस केलेला असतो आणि मग इथून रोज न चालणारा मनुष्य ते नवस फेडण्यासाठी एक 50-100 परिक्रमा करतो, हे फार कॉमन आहे. हे नॉर्मल माणसाला काहीच होत नाही. म्हणजे तुम्ही आम्ही जर असं करायला तर काहीच होत नाही. पण ज्याला सब क्लिनिकल म्हणजे लक्षणं नसताना काही हृदय विकाराची आजाराची लक्षणं नसताना त्याला काही ब्लॉकेजेस तयार झालेत, अशा रुग्णाला अशा वेळेस हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. जी आम्ही सर्वसाधारणपणे 2-3 लक्षणं सांगतो त्यामध्ये छातीत किंवा पाठीत जड वाटणे आणि डाव्या हाताला पण जडपणा येऊ शकतो. आणि हे होत असताना घाम येणे, डोळ्याला अंधारी येणे किंवा धाप लागणे ही हृदयविकाराची लक्षणं आहेत. हे जनरली ॲक्टिव्हिटी केल्यावर म्हणजे आपण गार्डनमध्ये काम करतोय किंवा काही ॲक्टिव्हिटी केल्यावर हे जाणवतं. आणि जर हे जडपणा आपण थांबल्यावर थांबला नाही, हा 10 ते 15 मिनिटापेक्षा जास्त कालावधी राहिला तर मात्र आपल्याला त्यावेळेस जाऊन ECG, ब्लड प्रेशर आणि शुगर या 3 बेसिक चाचण्या करून बघणं गरजेचं आहे. जगताप सर, मी आपल्याला सांगू इच्छितो, लातूरकरांचं एक भाग्य आहे, त्यांना डॉक्टर सहजगत्या उपलब्ध होतात, जे मोठ्या शहरांमध्ये नाही आहे. परदेशात तर अजून नाही. आपण जाणता की डॉक्टरांची अपॉइंटमेंट मिळाला म्हणून कित्येक जण मेडिकल टुरिझमसाठी भारतात येतात, लातूरमध्येही मोठ्या प्रमाणात येतात. पण प्रश्न असा आहे की समजा घरी रात्री अचानक किंवा प्रवासात हार्ट अटॅक आपण मानतो तशी लक्षणं आहेत, घाम खूप आला आणि छाती असह्य वेदना होत आहेत आणि तो अटॅक आहे, अशा वेळेला त्या पेशंटनं किंवा त्याच्या सोबतच्या लोकांनी काय करावं? ओके, आता एक अटॅक आला, त्याला ब्लॉक्स असतील तर ते माझ्या फायद्याचे, कारण ते बायपासलाच पेशंट येणार पुढे. म्हणजे एखाद्याचं पंक्चर काढायचं दुकान आहे, त्याला तुम्ही विचारलं पंक्चर होऊ दे म्हणून काय करायचं, तो काय सांगणार? पण अटॅक आला आणि कोणी अवेलेबल नाही, कोणीच, तर त्या माणसाने हालचाल न करता तिथल्या तिथे पडून राहावं. आता सगळ्यांच्याकडे मोबाईल आहेत, तुम्ही मोबाईलवर फोन करू शकता, मदत मागू शकता. हालचाल न करणे, तुम्ही जर 3ऱ्या मजल्यावर 4थ्या मजल्यावर राहत असाल, पायऱ्या उतरायच्या नाहीत, ज्या जागी आहात तिथे झोपून राहणे. तुमच्या घरात जर ॲस्पिरिनची गोळी असेल तर ॲस्पिरिनची गोळी खाऊन घ्यायची लगेच.
एक असतील किंवा 2 असतील, 150 मिलीग्रॅमची गोळी मिळाली तर फारच छान. 75 असेल तर 75 खा. सॉर्बिट्रेटची गोळी असेल, नसते बहुतेक वेळा, तर कोणाला तरी सांगायचं आपल्या मित्राला सॉर्बिट्रेटची गोळी घेऊन ये रे, जिभेखाली ठेवणे आणि ॲम्ब्युलन्स मागवणे. डॉक्टरांना फोन करणे की आम्ही तुमच्याकडे येतो आहे ताबडतोब, तुम्ही रेडी ठेवा. पेशंटला उचलून खाली न्यायचा, जर उंचावर असेल तर, सलग असेल तरीही उचलून, चालत जायचं नाही. आमच्या अतिशय जवळचे माझे टीचर त्यांनी हीच चूक केली. डॉक्टर नित्यानंद मांडके सर तुम्हाला माहीत असतील, पेन होत असताना स्वतः गाडी चालवत गेले ते आणि हॉस्पिटलच्या दारात कोलॅप्स झाले. तर अशा वेळी रेस्ट देणे, हृदयावर एकही प्रकारचा लोड नाही येऊ द्यायचा, त्याचं ब्लड प्रेशर आणि सगळं स्टेबल राहायला पाहिजे. तुमच्या जर काही गोळ्या चालू असतील आधी त्या घ्याव्या तुम्ही तातडीने, ब्लड प्रेशरची गोळी घ्यावी किंवा काही घ्याव्या आणि तातडीनं ॲम्ब्युलन्स मागवावी. जेवढी लवकरात लवकर वैद्यकीय सुविधा तुम्हाला उपलब्ध होईल तेवढी चांगली. आणि शिवपूजे सर लातूरसारख्या ठिकाणी खेड्यापाड्यामध्ये हेच करतात. माझ्यापेक्षा मोठं काम ते करतात की जीव वाचवणे. आम्ही जीव नाही वाचवत, आमच्याकडं ऑलरेडी अर्धमेलं झालेलाच पेशंट आलेला असतो, त्याला फक्त त्याचं आयुष्य वाढवतो आम्ही, पण खरा जीव वाचवण्याचं काम इथले सगळे जे फिजिशियन आहेत ते करतात. अतिशय साधा सिंपल माणूस आहे, पण तुम्हाला माहीत नाही किती जीव वाचवलेत त्यांनी. अचानक आलेले अटॅक आलेले पेशंट, त्यांना थ्रम्बोलाइज करणं, त्यांना ती गाठ विरघळण्याची इंजेक्शन देणं, हे सगळं जास्त महत्त्वाचं आहे. आणि मी साधा माणूस आहे असं का म्हणालो, मगाशी ज्यावेळी अंधार पडला होता त्यावेळी म्हटलं काहीतरी करूया, कारण अंधाराचा फायदा घेऊन बरेच लोक बरंच काही करतात, पण नाही म्हणाले. म्हटलं खुर्च्या बदलू आपण, हे करू, पण नाही. अतिशय साधा आणि सिंपल माणूस आहे. मी यांना पाहतोय बऱ्याच दिवसापासून की तुम्ही जे सगळं माझं कौतुक केलं त्याच्यापेक्षा संजय सरांचं करायला पाहिजे. इथले जे कार्डिओलॉजिस्ट आहेत, परमेश्वर सर आहेत किंवा अनिल आपले राठोड सर होते पूर्वी, त्यांचा मुलगा आहे, राठी सर आहेत, राजेश पाटील सर आहेत, हे सगळे मोठं काम करतात. कारण हे खेडोपाडी अशा गोष्टी व्हायला पाहिजेत की जिथं तातडीने, त्याला ते म्हणतात की पेन टू निडल टाईम. याचा अर्थ असा की छातीत दुखल्यापासून पहिलं इंजेक्शन आत जाईपर्यंत हा जेवढा टाईम कमी असेल तेवढा पेशंट जगतो, जगण्याची शक्यता वाढते आणि मरण्याची शक्यता कमी होते. तर ह्याच्याबद्दल सर सांगतीलच तुम्हाला 2 शब्द. नाही संजय सर, तुम्ही बोलायचे जे तो गोल्डन आवर आहे ना, त्याच्याबद्दल खुद्द दस्तूर डॉक्टर राजेश यांना सांगू दे. मी सकाळी एके दिवशी आंघोळ झाल्यावर मला छातीत दुखलं. मी आधी लगेच तिथं झोपलो माझ्या घरी. माझ्या असिस्टंटला बोलवलं, ECG काढून घेतला, मीच बघितलं. त्याच्यात क्लिअर कट हार्ट अटॅकचे चेंजेस होते. त्याच्यात 5 मिनिट आधीपर्यंत मला काहीही त्रास नव्हता. मला त्याच्या आधी ब्लड प्रेशर नव्हतं, मधुमेह नव्हता, लिपिड्स माझे नॉर्मल होते, मी नियमित व्यायाम करत होतो, कुठलाही रिस्क फॅक्टर त्या अर्थाने मला नव्हता. ते झाल्यानंतर ECG बघितल्याबरोबर आत्ता सरांनी सांगितल्या त्या गोळ्या, त्याच्यासोबत ॲस्पिरिन, क्लोपिडिग्रेल, ॲट्रोवास्टॅटिन आणि सॉर्बिट्रेट ह्या घेतल्या. असिस्टंटला आणि बायकोला सांगितलं ॲम्ब्युलन्स बोलवा, दवाखान्यात जायचं आहे. तिने लगेच डॉक्टर शिवपूजेंना फोन केला. योगायोगाने डॉक्टर संजय शिवपूजे कॅथलॅबमध्येच होते. माझा मुलगा तो पण डॉक्टर सुमित पाटील, तोही कार्डिओलॉजिस्ट आहे, त्यावेळेला तो हैदराबादमध्ये होता. त्याचं आणि डॉक्टर शिवपूजेंचं बोलणं झालं. ॲम्ब्युलन्स बोलवली. ते सुरू झाल्यावर कळलं मला. मी डोळे बंद करून गोळ्या घेतल्या आणि शांत पडून राहिलो. आमचे असिस्टंट आले, त्यांनी म्हणले चला सर ॲम्ब्युलन्स आली आहे. मी म्हणलं मी चालत येणार नाही, मला उचलून न्या. स्ट्रेचरवर मी खाली गेलो, स्ट्रेचरवर डोळे बंद करून बसलो. झाल्यापासून शिवपूजा हॉस्पिटलवर गेलो. शिवपूजे डॉक्टरांना माहिती होतं, त्यांनी माझी स्ट्रेचरवरच 2D इकोकार्डिओग्राफी केली. ते केल्याबरोबर त्यांनी लगेच मला कॅथलॅबमध्ये घेतलं आणि 40 ते 45 मिनिटात लातूरमध्ये मला हार्ट अटॅक आल्यापासून माझी प्रायमरी एन्जिओप्लास्टी म्हणतात ती सक्सेसफुल झाली. त्याच्यानंतरपासून आजपर्यंत मला पुन्हा काहीही त्रास नाही. 1 वर्षानंतरच्या ज्या सगळ्या तपासण्या होत्या त्या केल्या. त्या आधी पण मी करत होतो, त्याच्यानंतरही डॉक्टर शिवपूजे सरांनी सांगितल्याप्रमाणे जे जीवनशैलीतले बदल आवश्यक आहेत ते करतोय. गोल्डन आवर ज्याला म्हणतात, 45 मिनिटात लातूरसारख्या ठिकाणी माझी प्रायमरी एन्जिओप्लास्टी झाली. आज आपल्या लातूरकरांना सगळ्यांना अभिमान वाटावा अशी आज आपल्या वैद्यकीय क्षेत्राची परिस्थिती आहे. आपण सगळेजण त्याबद्दल कृतज्ञ राहू आणि आपल्या स्वतःबद्दल योग्य तो अभिमान बाळगू. मला वाटते MBBS ॲडमिशनसाठी जसा लातूर पॅटर्न आहे तसा मेडिकलमध्ये सुद्धा लातूर पॅटर्न आता सगळीकडे आपण देशभरात रुजवायला पाहिजे.
पाटील सर, तुम्ही तुमचा अनुभव शेअर केल्याबद्दल. बऱ्याच वेळा इकोस्प्रिन सोपसारखीच ना आपल्याकडे घरी दुसरी एक गोळी असते, आपण त्याला डिस्प्रिन असं म्हणतो, आणि ती जवळपास 600-650 मिलीग्राम पॉवरची असते. तर जर इकोस्प्रिन नसेल, जर डिस्प्रिन असेल, तर ती आपण अर्धी करावी आणि ती खाणं अपेक्षित आहे. आपण जिथे कुठे आहे, सरांनी ऑलरेडी डिटेलमध्ये सांगितलं की आपल्याला काय करायचं आहे. आपले कपडे जर टाईट असतील तर ते लूज करावेत. जिथे कुठे आहे शक्य असेल तर आराम खुर्चीसारखं जागेवर बसावं. आपण स्वतः काहीच हालचाल करू नये. बऱ्याच वेळा रुग्ण स्वतः गाडी चालवत येतो, जसं सरांनी सांगितलं, किंवा स्वतः ड्राईव्ह करत होतो. तो सांगतो सुद्धा मला छातीत दुखतं, मी स्वतः ड्राईव्ह करताल. हे चुकीचं आहे. तुम्ही तुमच्या मित्राला बोलवा किंवा सहकार्याला कुणाला तरी सांगा. थोडं सहज असेल तर तुम्ही गाडीमध्ये येऊ शकता. ही एक डिस्प्रिन इमर्जन्सी सगळ्यांच्या सोबत असणं अपेक्षित आहे. आता आपण जर इथं बसलोय, जर आपण मराठवाड्यामध्ये पाहिलं तर प्रत्येकाच्या खिशामध्ये जवळपास 10 लोकांमध्ये 2-4 तरी ती डब्बी निघते, ज्याच्यामध्ये चुना आणि तंबाखू असतं, आणि फार कॉमन आहे. पेशंटला जर असं विचारलं की बाबा हे व्यसन आहे का, तर ते व्यसन नाही, छंद आहे असं म्हणतात. तर आपण जेव्हा सोशली हे करतोय, ट्रॅव्हल करतोय, खास करून एज्युकेटेड लोकांनी, त्याच्यासोबत एक डिस्प्रिन गोळी सोबत ट्रॅव्हल करताना असणं गरजेचं आहे. ती एखाद्या आपल्या जवळच्या व्यक्तीचा किंवा अनोळखी व्यक्तीचा प्राण वाचवू शकते. ती खाताना एक छोटीशी प्रिकॉशन आहे. ती कडू लागते, बिटर टेस्ट असते तिची, पण तिला आपल्याला चावून खायचं आहे, कारण की ती अन्ननलिकेतून पोटात जाऊन रक्तात काम करायला तिला 2 तास लागतात. पण जेव्हा आपण ती चावून खातो त्यावेळेस ती म्युकोजामधून ॲब्झॉर्ब होते आणि ती एक 10 मिनिटात काम करायला सुरू करते. आणि बऱ्याच वेळा असं होतं की ती गोळी खाल्ल्यावर दवाखान्यात पोहोचेपर्यंत पेशंटचं दुखणं कमी झालेलं असतं. आणि पुढची प्रक्रिया आहे की आपण जिथे आहे तिथून जगताप सरांकडे किंवा माझ्याकडे कुणा पर्टिक्युलर डॉक्टरकडे जाण्यापेक्षा जे दवाखाना सगळ्यात जवळ आहे, जिथे क्वालिफाईड डॉक्टर आहेत, जिथे ECG काढण्याची सुविधा आहे आणि जिथे ICU आहे, अशा ठिकाणी जाऊन एक इमर्जन्सीमध्ये ECG आणि BP करून बघणं, आणि एक रक्ताची छोटीशी तपासणी असते ट्रोपोनिन म्हणून. ही तपासणी केली की तुम्हाला लगेच कळून चुकतं की हे हृदयविकाराचा झटका आहे का नाही. आणि आजकाल सोशल मीडियाचा वापर किंवा जे डिजिटल म्हणतोय आपण व्हॉट्सअपचा ह्याच्यावर, हे रिपोर्ट्स फार लवकर शेअर होऊ शकतात. आता मी सकाळपासून सरांसोबत 1 तासभर झाला आहे आणि ॲटलिस्ट 10-20 जणांचे रिपोर्ट सरांनी स्वतः पाहिलेत. त्यांचे उंड पाहिलेत, त्यांचे ब्लड रिपोर्ट पाहिलेत, त्यांना सल्ला दिलेत. हा त्याचा सदुपयोगच आहे. तर मला वाटतं की आपण अशा सिच्युएशनमध्ये जितकं लवकर शक्य आहे ते जवळचं मेडिकल केअर सेंटरला जावं आणि डिस्प्रिन आणि सोबत सॉर्बेटेड असेल तर त्याचं सेवन करावं. अजून एक मी सुचवू शकतो साहेबांना की प्रत्येक 30 किलोमीटरच्या परिघामध्ये एक कार्डियक ॲम्ब्युलन्स ठेवावी की जी पटकन पोहोचू शकेल, की जिच्यामध्ये पॅरामेडिक्स आहे, ज्याच्यामध्ये शॉक मशीन आहे, ज्याच्यामध्ये व्हेंटिलेटर आहे, ज्याच्यामध्ये ही सगळी औषधं आहेत, थ्रॉम्बोलिसिस नावाचं जे इंजेक्शन आपण देतो रक्ताची गाठ फिरवण्याचं ते आहे, की कुठेही बोलवलं की ती 30 मिनिटाच्या आत जर पोहोचली तिथे तर त्या माणसाचा जीव वाचू शकतो. आणि सरकार करतंही हे प्रयत्न. साहेबांच्या काळात सुद्धा त्यांनी भरपूर प्रयत्न केलेले आहेत. BVGच्या माध्यमातून बऱ्याच ॲम्ब्युलन्स आपल्याला पूर्ण महाराष्ट्रामध्ये मिळालेले आहेत. आणि ह्या ॲम्ब्युलन्स जागोजागी ठेवल्या, फक्त एक 100 किंवा 108 किंवा अशा नंबरला फोन केला तर ती ॲम्ब्युलन्स तिथे जाऊन त्या माणसाला शिफ्ट करण्यापासून ही सगळी प्रायमरी ट्रीटमेंट म्हणतो आपण, जी सुरुवातीची जी सेवा आहे ती देऊ शकतात आणि त्यातून अनेक जीव वाचू शकतात. तर त्या दृष्टीनं प्रयत्न करायला नक्कीच हरकत नाही. आणि तुम्ही तो तुमच्या मतदान द्यायच्या आधी तो एक ठेवा अजेंडा की आम्हाला असं पाहिजे. जसे आपण रस्ते मागतो, जसे आपण पाणी मागतो, जसं आपण रेल्वे आमच्या गावात पाहिजे मागतो, किंवा मराठा आंदोलन करतो आपण, आम्हाला रिझर्वेशन पाहिजे, तसा हे एक पण आम्हाला 30 किलोमीटरच्या परिसरात एक ॲम्ब्युलन्स हवी, असं तुम्ही त्याशिवाय मत देणार नाही असं एक आग्रह करा. सर, आता तुम्ही जे सजेस्ट केलं अशा प्रकारचं एक मॉडेल तामिळनाडू सारख्या राज्यात एक यशस्वीपणे राबवलं जात आहे, त्याच्याविषयी थोडक्यात सांगू शकाल? तर ती मला तामिळनाडूमध्ये काय आहे, तिकडे त्यांनी प्रोटोकॉल बनवलेले आहेत. तिथे काही पर्टिक्युलर एरियामध्ये इमर्जन्सीमध्ये थ्रोम्बोलिसिस ही सगळ्यात मेन ट्रीटमेंट असते. जेव्हा आम्ही किंवा कुणीही तुम्हाला मेजर हृदयविकाराचा झटका आलाय म्हणून सांगतो, त्यावेळेस आपण त्याला एक विदिन 60 to 90 मिनिट्स जर असेल तर त्याला आपण गोल्डन पिरियड म्हणतो. या गोल्डन पिरियडमध्ये होतं काय, जे स्नायू मृत होणार आहेत ते मृत होण्याच्या ऐवजी ते स्नायू जिवंत राहतात. 24 तासापर्यंत ते इंजेक्शन देतो आम्ही, पण ते डॅमेज कंट्रोल मोडमध्ये जातं. तर
जितकं लवकर ते इंजेक्शन भेटेल, तर तामिळनाडूमध्ये त्यांनी हा प्रकल्प राबवला आहे की ज्याच्यामध्ये 30-40 किलोमीटरमध्ये कुणालाही अशी लक्षणं आली तर ॲम्ब्युलन्समध्ये पेशंटला लगेच थ्रोम्बोलिसिस दिलं जातं, जेणेकरून त्याची आर्टरी जी आहे, ब्लॉकेज जी रक्ताची गाठ आहे, ती लवकरात लवकर विरघळली जाते. हृदयविकार आहे असं जेव्हा शंका येते किंवा त्याची चाचणी करायची आहे, तर आपण हृदयविकार आहे हे कन्फर्म करण्यासाठी किंवा त्याची नाही ह्याची खात्री करण्यासाठी काय बेसिक तपासण्या करायला पाहिजे? हृदयविकार आहे का नाही याच्यासाठी सर्वात बेसिक चाचण्या मी परत एकदा कन्सोलिडेट करू इच्छितो की आपण रिस्क फॅक्टर हे नेहमी बॅक ऑफ माइंड ठेवतो. कुणाचाही आजार लक्षणं जाणण्याच्या आधी आपण बघतो की त्याला रिस्क फॅक्टर किती आहेत. 3 पेक्षा जास्त रिस्क फॅक्टर आहे तर हाय रिस्क पेशंट झालं. त्यानंतर आपण काही बेसिक ECG काढून बघतो. ECG म्हणजे छातीची पट्टी आहे ज्याच्यामध्ये आपल्याला हृदयामध्ये गती किती आहे ते कळतं, हार्ट अटॅक आलाय का कळतं. जर ECG नॉर्मल असेल तर सगळ्यात महत्त्वाची टेस्ट असते ती असते स्ट्रेस टेस्ट किंवा पट्ट्यावर पळण्याची तपासणी, ज्याच्यामध्ये आपण सायंटिफिकली आपण रोज एक्झरसाइज करत असतो. बरेच जण मला म्हणतात की आम्ही रोज व्यायाम करतो, मग आम्ही स्ट्रेस टेस्ट का करावी, मला व्यायाम करताना काही त्रास होत नाही. तर स्ट्रेस टेस्ट म्हणजे हे एक सायंटिफिकली ऑर्गनाइज मॅनरने आपण करतो. तुमच्या हृदयावर टप्प्याटप्प्याने ताण वाढवतो आपण आणि तो जवळपास आता आपण बसलोय तर आपल्या शरीराला जी गरज आहे ह्याच्या 10 ते 15 पटीनं आपण हृदयावर ताण देऊन बघतो आणि त्यावेळेस शरीरामध्ये हृदयाचे ठोके किती पडतात, त्याची गती किती आहे, त्याचं ब्लड प्रेशर किती आहे आणि ECG मध्ये काही बदल येतात का हे आपण बघतो. जेव्हा आम्ही असं सांगतो की स्ट्रेस टेस्ट पॉझिटिव्ह आहे म्हणजे तुमचं पट्ट्यावर पळण्याची टेस्ट पॉझिटिव्ह आहे, त्याचा साध्या भाषेत अर्थ असा आहे की तुमच्या हृदयाला आम्ही ताण देऊन बघितला आणि तुमचं हृदय ताण सहन करू शकत नाही. मग ह्याची बरीच कारणं असतात, पण सर्वसाधारणपणे जर तुमचं हिमोग्लोबिन नॉर्मल आहे, रक्त नॉर्मल आहे, तुमचं ब्लड प्रेशर शुगर नॉर्मल आहे, तर याच्यामध्ये आम्ही असं म्हणतो की तुम्हाला हृदयाच्या रक्तवाहिन्यामध्ये काही ब्लॉकेज झाल्याची किंवा हृदयविकार असल्याची लक्षणं आहेत असं आपल्याला समजतं. आता ही लक्षणं आहेत हे समजलं, त्यानंतर काय असा प्रश्न येतो, मग कधी अँजिओप्लास्टी केली जाते आणि कधी बायपास सर्जरी. हा निर्णय तुम्ही कसा घेता आणि त्या अँजिओप्लास्टीमध्ये ते जे काय स्टेंट्स टाकले जातात ते भारतीय असावेत का परदेशी असावेत याचा निर्णय कोणी घ्यावा आणि कसा घ्यावा? फार चांगला प्रश्न आहे आणि एकाच प्रश्नामध्ये 4-5 प्रश्न विचारले. सर्वप्रथम जेव्हा तुम्हाला हृदयविकाराचा झटका येतो, हार्ट अटॅक म्हणजे तुमच्या ECG मध्ये बदल आहेत, तुमचं दुखणं चालू आहे आणि तुमच्या रक्तामध्ये ट्रोपोनिन वाढलेलं आहे. ह्या 3 गोष्टी जर असतील तर आम्ही अँजिओग्राफी तुम्हाला विदिन स्पॅन ऑफ 12 ते 24 तासात लगेच करून घ्या म्हणून सल्ला देतो. जेव्हा तुमचं स्ट्रेस टेस्ट पॉझिटिव्ह असतं, TMT पॉझिटिव्ह, त्यावेळेस तुम्हाला हार्ट अटॅक आलेला नसतो. आम्ही असं सांगतोय की तुमच्या हृदयामध्ये काही ब्लॉकेज तयार झाले ज्याच्यामुळे तुम्हाला त्रास होतोय पण तुम्हाला अटॅक आलेला नाहीये, त्यावेळेस आपल्याकडे वेळ असतो. तर अशा वेळेस आम्ही तुम्हाला सांगतो की इलेक्टिव्ह अँजिओग्राफी, इलेक्टिव्ह म्हणजे आपण वेळ काढ मुहूर्त काढून 15 दिवस महिन्याभरामध्ये अँजिओग्राफी करून घ्यावी आणि तोपर्यंत ज्या आपण गोष्टी आता बोललो त्या गोष्टी टाळाव्यात. ओव्हर एक्झर्शन किंवा व्यायाम फार करणं हे तोपर्यंत आम्ही टाळण्याला सांगतो आणि तोपर्यंत काही रक्त पातळ होण्याची आणि सॉर्बिट्रेटची गोळी देतो. मग जेव्हा अँजिओग्राफी आपण करतो त्यावेळेस नेमकं काय करत असतो, तर अँजिओग्राफी म्हणजे एक उपचार प्रणाली नाहीये, ती तपासणी आहे ज्याच्यामध्ये आपल्याला कळतं की हृदयाच्या रक्तवाहिन्यामध्ये काही ब्लॉकेज आहेत का. मी एक छोटंसं व्हिडिओ क्लिप दाखवू इच्छितो. ही एक रक्तवाहिनी आहे ज्याच्यामधून रक्त चाललंय आणि तिथं ब्लॉकेज तयार झालंय. तर हातामधून किंवा पायामधून, आजकाल आम्ही 99% वेळा हातामधूनच जातो, हाताच्या नसा लहान असतील तरच पायानं जातो. आपण बारीकशी अशी एक सुई टाकतो, आपल्या जुन्या काळच्या ज्या रिफिल राहायच्या ना त्याच्यापेक्षा पण बारीक असते ती, आणि त्याच्यातून आपण एक प्लास्टिकची ट्यूब पास करतो जी आपल्या हृदयापर्यंत जाते. आता त्या हातामधल्या नसमध्ये आम्ही एक कॅथेटर पास केलं प्लास्टिकचं, ती रेडियल आर्टरी आपल्या हाताची जी नस बघतो ती आहे, तिथून आपण आता कोपऱ्यापर्यंत आलोय आणि असं करत करत खांद्यापासून आपण हृदयापर्यंत जातो. आणि हृदयापर्यंत गेल्यानंतर हृदयाच्या ज्या मेन 3 रक्तवाहिन्या आहेत त्या रक्तवाहिन्यामध्ये आपण एक औषध टाकून बघतो की याच्यामध्ये काही ब्लॉकेज आहे का. हे रेडिओ ओपेक कॉन्ट्रास्ट असतो, हा आयोडिनेटेड कॉन्ट्रास्ट असतो. हे असं काहीतरी चित्र दिसतं तुम्हाला अँजिओग्राफीच्या शेवटी. ह्याच्यामध्ये आपल्याला कळतं की काही ब्लॉकेजेस आहेत का किंवा काही रक्ताची गाठ आहे का. तर सर जसं तुम्ही विचारत होतात की ह्याच्यामध्ये आपण हे कसं ठरवतो की ह्या पेशंटला अँजिओप्लास्टी लागणार आहे का बायपास सर्जरी लागणार आहे, तर त्याला
जी ब्लॉकेजेस आहेत ते किती आहेत आणि कोणत्या रक्तवाहिनीमध्ये आहे त्याच्यावरून आम्ही ठरवतो की त्याला अँजिओप्लास्टी करावी का बायपास करावी. म्हणजे 3 मेन रक्तवाहिन्या असतात, उजवीकडे एक राईट करोनरी आर्टरी आणि डावीकडे 2. तर या 3 पैकी 1 किंवा 2 रक्तवाहिनीमध्ये जर तुम्हाला 90% किंवा त्याच्यापेक्षा जास्त ब्लॉक असेल तर आम्ही त्याला अँजिओप्लास्टी करण्याचा सल्ला देतो. आणि जर समजा मेन रक्तवाहिनी जी आहे डाव्या बाजूची त्या मेन रक्तवाहिनीमध्ये किंवा 3 पेक्षा जास्त ब्लॉकेज असतील आणि रुग्णाला समजा डायबिटीज असेल किंवा इतर काही कोमॉर्बिड असतील तर अशा रुग्णांना बायपास सर्जरी करण्याचा सल्ला देतो. कुठल्या रुग्णामध्ये बायपास सर्जरी करावं ह्याच्याबद्दल सर जास्त चांगल्या प्रकारे सांगू शकते. ते काय आहे, ते ग्रेडिंग आहे. असं समजा आपला एक साधा सिंपल प्रॉब्लेम आहे, घरातलं काहीतरी पैशाची अडचण आहे, आपण गावातल्या देवाकडे जातो, नमस्कार करतो, झालं काम. त्याच्यापेक्षा जरा बदली करायची, जरा नोकरी पाहिजे, हे पाहिजे, मग त्याला पुण्याला दगडूशेठ हलवायला नमस्कार करू. त्याच्यापेक्षा जरा मोठं काम असेल, काहीतरी मोठा बिझनेस काढायचा आहे, बजाऊ तिरुपती बालाजीला. आणि मग काय मिनिस्टर व्हायचं आहे, मंत्री व्हायचं आहे, मुख्यमंत्री व्हायचं आहे की मग डायरेक्ट कुठल्या तरी मोठ्या देवाला बद्रीनाथ केदारनाथ तिकडेच जाऊन नमस्काराला. तसं ह्या ग्रेड्स आहेत सगळ्या, मेडिसिन्स, अँजिओप्लास्टी आणि बायपास किंवा काहीच नाही. त्या समजा आपण सुरुवातीला काहीच नाही करू, जर किरकोळ काहीतरी असेल तर काहीच नाही होतं. मग तुम्ही तुमचे रिस्क फॅक्टर मॉडिफाय करा, स्मोकिंग सोडून द्या, तंबाखू बंद करा, डाएट सांभाळा, रेग्युलर व्यायाम करा, तुम्ही छान राहा. नंतर समजा हे काहीतरी किरकोळ निघाला दोष तर औषधावर सुद्धा बऱ्याच वेळा होऊन जातो. आणि औषधावर आत्तापर्यंत कित्येक वर्षांपासून बऱ्याच डॉक्टरांनी ट्रीट केलेले आहेत पेशंट आणि ते चांगलेही राहिलेले आहेत. मला कालच सांगत होते 93 साली कुठल्या तरी लातूरमधल्या फिजिशियननी सांगितले की तुला ऑपरेशनची जरूर नाही, तो पेशंट अजूनही चांगला आहे. आणि मग दुसऱ्या कोणत्या तरी डॉक्टरांच्याकडे गेला की त्यांनी सांगितलं बायपास करून घ्या. म्हणजे प्रत्येकालाच हे सगळं लागतं असं नाही आहे. अँजिओप्लास्टी आणि बायपास ह्या पुढच्या स्टेप झाल्या, मग आपलं तिरुपती बालाजी किंवा कुठले तरी पुढचे. तर तसं अँजिओप्लास्टी लागणार असेल तर त्यांना इंडिकेशन्स आहेत. आता लोक काय करतात, आपल्या मनाने सांगतात. तुम्ही ज्या डॉक्टरांच्याकडे जाल, डॉक्टर सांगतो नाही नाही तुम्हाला बायपास पाहिजे, नाही नाही तुम्हाला अँजिओप्लास्टीमुळे आपण 4 स्टेंट घालू, 5 स्टेंट घालू. पण याच्याबद्दलची शास्त्रीय माहिती सर्वांना उपलब्ध आहे. जगभरातले हजारो कार्डिओलॉजिस्ट, हजारो कार्डियाक सर्जन्स एकत्र येतात, तुम्हाला इथे ब्लॉक आहे, तिथे ब्लॉक आहे, तिथे ब्लॉक आहे, तर काय करायला पाहिजे याच्या गाईडलाईन्स ठरवतात. त्या युरोपियन गाईडलाईन्स असतील किंवा अमेरिकन गाईडलाईन्स असतील, तर इंडियामध्ये हे गाईडलाईन्स करण्याचं काम चालू आहे. पण ह्या गाईडलाईन्स तुम्हाला नेटवर किंवा कुठल्याही याच्यामध्ये उपलब्ध आहेत. तुम्हाला काय ब्लॉक आहेत तर ह्या आर्टरीमध्ये ब्लॉक आहे, म्हणजे ही LED नावाच्या आर्टरीमध्ये तुम्हाला ब्लॉक आहे, किती आहे 50%. मग ह्याच्यासाठी कोणती ट्रीटमेंट योग्य आहे ते तिथं सांगतं लगेच की तुम्हाला हे मेडिसिन्सवर होऊन जाईल, तुम्ही हे मेडिसिन्स घ्या, दरवर्षी फॉलोअप करा. तुमचा ब्लॉक दुर्दैवाने वाढला तर पुढं काहीतरी करता येईल. मग हे सगळ्या गाईडलाईन्सप्रमाणे आपल्याला ती माहिती मिळू शकते. आणि नसेल माहिती मिळत तर शिवपूजे सरांसारखे तुम्हाला गाईड करतात की तुम्हाला काही जरूर नाही आहे. मी सुद्धा खूपशे पेशंट परत पाठवून देतो. तुम्हाला कोणी सांगितलं बायपास, तुम्हाला जरूरच नाही आहे बायपासची, तुम्ही हे पाळा, 5 वर्ष 6 वर्ष 10 वर्ष ते चांगले राहतात. ज्यावेळी वेळ येईल त्यावेळी बघू आपण काय करायचं. त्यामुळं अँजिओप्लास्टी करण्याच्या पर्टिक्युलर इंडिकेशन्स आहेत. डिस्क्रीट ब्लॉक, असा टाईट ब्लॉक आहे ज्याच्यामुळे अँजायना होतो, पेशंटला त्रास होतो, हार्ट अटॅक येण्याची शक्यता जास्त आहे आणि गोळ्या औषधांनी त्याचे सिम्पटम्स जात नाही आहेत, मग अशांना अँजिओप्लास्टी करायची. आणि बायपास कोणाला करायचा की ज्यांचे ब्लॉक अँजिओप्लास्टी करण्यासारखे नाही आहेत, जे हार्ड झालेले आहेत, रक्तवाहिन्या छोट्या आहेत, असे फाट्यावरचे ब्लॉक आहेत किंवा लॉंग सेगमेंट ब्लॉक आहे, एका जागी मर्यादित नाही आहे, तो लांबच्या लांब ब्लॉक आहे आणि रक्तवाहिन्या खूप छोट्या आहेत की जिथे मोठ्या साईजचा स्टेंट बसवता येणार नाही आणि अशा पेशंटला त्रासही होतोय, मग अशा पेशंटना बायपास लागतो. ते साधारणपणे ह्या गाईडलाईन्स ठरलेल्या असतात. कुणीही विचारलं तर आम्ही पण ती माहिती देऊ शकतो तुम्हाला. ऑनलाईन गेलात तर अँजिओप्लास्टी वर्सेस बायपास असं तुम्ही टाईप करायचं आणि त्या नेटवर मग भरपूर स्टडीज येतात असे की त्याच्यातलं फायदे तोटे, मृत्यूची शक्यता किती, तुम्हाला फायदा किती होणार, परत रिब्लॉक कधी येणार, हे सगळं त्यात येतं. हे तुम्ही पाळायचं.